एक चॅलेंज स्वीकारत आहे, तो म्हणजे माझ्या बुटीकविषयी. आणि नेहमीच मी असे छोटे मोठे चॅलेंज स्वीकारत असते. तर नमस्कार मंडळी, मी आहे माधुरी फॅशन डिझायनरमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज एक छोटंसं चॅलेंज स्वीकारते आणि तसं नेहमी छोटं मोठं चॅलेंज स्वीकारत असते. ते म्हणजे माझ्या बुटीकविषयी दुसरे चॅलेंज मी स्वीकारू शकत नाही आणि मला काही जमतही नाही. थोडंसं मला देवाने दिलं आहे बुद्धी कपडे शिवायची, तर मी ते चॅलेंज स्वीकारत असते. आताच नाही तर आधीपासून माझी एक चॅलेंज स्वीकारायची सवय आहे. ये अथवा नका येऊ, मी कोणत्या तरी पद्धतीने डोक्याला ताण देऊन असं कोणत्या नाही कोणत्या तरी पद्धतीने मी आपले चॅलेंज स्वीकारून त्यांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करत असते. तर आज असा छोटासा एक ब्लाऊज, त्याच्याविषयी मी आज तुम्हाला कथा सांगत आहे. म्हणजे नेहमीच मी काही ना काही चॅलेंज स्वीकारत असते. मी जेव्हा क्लास केली तेव्हा तर मी काही शिकली नाही म्हटलं म्हणजे माझे टीचर चांगले होते, पण त्या काळात तेवढं काही फारसं कपडे घालत नव्हते. मी त्यांच्याकडून सिंपल ब्लाऊज म्हटलं तर फोरटक्स, क्रासवाला पट्टीवाला फोरटक्स आणि कटोरी ब्लाऊज, हे 3 ब्लाऊज शिकली. त्याच्यानंतर मध्ये मी शिकली काय शिकली साधा सलवार आणि साधा पैजामा. म्हणजे आपण पैजामाला मी सलवार म्हणतात, पण मी त्याला पैजामा म्हणते. आणि वरच्याला जो बी असेल कुर्तीला जे बी असेल ते आम्ही आधी म्हणत होतो, पण आता ते वेगळी भाषा पद्धत आली. जसे जसे दिवस जसे दिवस निघतात नवीन म्हटलं तरी चालते. आपण हुशारपणे जेव्हा आपल्याला बुद्धी येत असते, नाही का. तसंच मी आता तर मला येत नव्हतं. मला हे 4 आयटम शिकले होते, म्हणजे पॅटर्न शिकली होती. साधा ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज आणि काय म्हणतात त्याला कटोरी ब्लाऊज. त्या काळात प्रिन्स. आता खूप म्हणजे खूप प्रकारचे ब्लाऊज निघाले, खूप प्रकारचे कपडे निघाले. अम्ब्रेला कट सलवार, ते हे सलवार तेच आधी होते, पण आमच्या खेडेगावात तेवढे काही घालत नव्हते, त्यामुळे मी काही शिकली नाही. नाहीतर आमचे टेलर पण खूप मोठे होते, दोन्ही जोडणी होते. जेंट्स म्हणजे वाईफ आणि हजबंड दोन्ही आम्हाला शिकवत होते. तर मी तरी पण सुद्धा कस्टमरने अगर मला एखादा नवीन ब्लाऊज आणलं किंवा एखादी डिझाईन जरी दाखवली, तर मी डोक्याला ताण देऊन कुठूनही बघून मी तो ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करतच होती ना, आताही करतच आहे. आता तर मी फॅशन डिझाईनचा कोर्स जॉईन केली आहे, ते काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ब्लाऊजचा कोर्स शिकवायलाच आहे, ब्लाऊजचा नंबर यायलाच आहे. मला आधी फार्मर पॅन्ट शिकवला, कटिंग स्टिचिंग, त्याच्यानंतर लेडीज शर्ट आणि स्टिचिंग आणि कटिंग, त्याच्यानंतर अम्ब्रेला, लेहंगा, स्टिचिंग आणि कटिंग, याच्यामध्ये 5 दिवस गेले नुसते अम्ब्रेलामध्ये. आधी त्याच्यानंतर कलीवाला लाचा शिकवलेला आम्हाला. त्याच्यामध्ये आज पहिला दिवस होता, माहिती त्याच्यामध्ये पण किती दिवस, म्हणजे कसं ॲडव्हान्स कोर्स म्हटला तर तो फॅशन डिझाईनचा असतो, त्यामुळे त्याला कसं शिकवायला पण वेळ लागतो थोडीशी. आणि छोटी छोटी गोष्टी माहिती सांगत असतात, त्यामुळे छान पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये बसत असते आणि छान आपल्याला शिकता पण येतो. म्हणजे यासाठी तो कोर्स आपल्याकडे असते. तर एकदा का नंतर पाहिला शिकवल्यानंतर तर आपल्या दिमागामध्ये चांगला बसतो आणि शिवायला चांगला होते. मी याच्या आधी पण बेसिक कोर्स त्यांच्या केली होती, तेव्हापासून माझी बुटीक पण छान चालत आहे. मला तरी हरकत नाही. मी आधीच येत होतं मला, पण कसं प्रॉपरली आलं ना, दिमाग लावायची तेवढी गरज नसते शिकल्यानंतर, त्यामुळे मी तो कोर्स शिकले आहे. तर मला एका लेडीजनं 5 ब्लाऊज दिलं. ते नेहमीच देते माझ्याकडे शिवायला, पण तिला आता बाळ झाला होता ना, त्यामुळे तिच्या बारशाचा ब्लाऊज शिवली मी. त्या बारशाचा ब्लाऊज तिला एवढा पसंत आला, तिच्याबरोबर दुसऱ्या लेडीजसुद्धा पसंत. म्हणजे आपण लेडीज गेलो तर आपण कुठं पाहणार, एक तर दागिन्यावर पाहतो, नाहीतर आपल्या कपड्यावर पाहतो. मग ह्या बाईचा ब्लाऊज कसा आहे, कशी डिझाईन आहे, तिनं कुठं शिवला, हे जास्त माहिती घेत असते. त्यामुळे आपण कोणत्याही कस्टमरचा ब्लाऊज शिवून देत असताना बिगनर लोकांना मी सांगते खास करून ह्याच गोष्टीचा लक्ष द्यायचं, फिनिशिंगकडे आणि डिझाईनकडे खास करून लक्ष द्यायचं. फिनिशिंग असली तर आपण कुठंही गेलो, अंदरमध्ये शिवत असलो घरामध्ये, एकदम अंदर गल्लीमध्ये कुठं तरी, तर आपल्याकडे कस्टमर येतात, हे मला हमखास माहीत आहे. मी इथं या शहरामध्ये कधीच आले नव्हते पहिले, पण नेमक्या 2 महिन्यामध्ये माझे कस्टमर जमले. आता मला कुठंच भटकावं लागत नाही. 2 दिवस जरी गेले तर माझ्या कस्टमरचे पुढेच असतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितले, मला एका कस्टमरने 5 ब्लाऊज, त्याच्यामध्ये 2 ब्लाऊज शिकले. 2 ब्लाऊजमधून 1 ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी. हा ब्लाऊज आहे कस्टमरांचा. हा आहे प्रिन्सेस ब्लाऊज, छान बसतो प्रिन्सेस ब्लाऊज. आणि कुणी इथून टक्स देतात, इथून मी पण देते कधी कधी, पण मी आता ह्यावेळेस दिली नाही. हा ब्लाऊज आहे, मागची डिझाईन आहे ही.
हां बघा, इथं राहणार आहे, सॉरी इथं राहणार आहे सो बटन इथं. तेव्हा अजून काज बटन वगैरे झालं नाही. मी तिथं व्हिडिओ काढते ना, खूप रोडावर असल्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येत असते, त्यामुळे मी घरी आणली ब्लाऊज व्हिडिओ काढायला. आणि हे आहेत त्यांचे कसे पाठी कमरेच्या भागाला हे लटकन आहेत. मी तशी जे फोटो पाठवला ते फोटो मी थंबनेलमध्ये लावून टाकीन. तुम्हाला माझ्याकडून जमला की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. नाही जमला तर मी नेक्स्ट वेळेस चांगला प्रयत्न करीन. काही असं हे नाही आहे, मी अशी आपली तारीफ करत नाही, पण मी प्रयत्न केली शिवण्याचा. बघा, हा तो ब्लाऊज आहे. हा तो ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये इथं राहणार आहे सो बटन आणि इथं हे आहेत लटकन, नॉट लावले इथं. त्यांना पसंत होते, खरंच घातल्यानंतर सुंदर दिसते. आणि कमरेची पट्टी जी थोडीशी उरली होती ती मी इथं लावली आहे मधात. आणि साईडला थोडीशी जॉईंट पट्टी आली आहे, काही हरकत नाही, पण तेवढी शिलाईमध्ये बसली, शिलाईच्या आतमध्ये गेली आहे तेवढं. आणि आहे बलूनचा ब्लाऊज, थोडंसं प्लेट आहे तिथं आणि इकडे पण. आणि आहे पोर्टल ब्लाऊज. ठीक आहे, असं मी छोटं मोठं चॅलेंज स्वीकारत असतं. आणि चॅलेंज स्वीकारल्याशिवाय आपण समोर पण जाऊ शकत नाही. होते कधी कधी गलती, आपण त्याला समजावून सांगू शकते आपल्या कस्टमरला. कधी कधी कोणते कस्टमर असतात थोडेसे इकडे तिकडे पण काही हरकत नाही, होते. कधी कधी गलती पण होते आपल्याकडून, पण समजून घ्यायचं. पण आपण चॅलेंज घेतल्याचे आपण समोर जाऊ शकत नाही. असं म्हटलं की मला जमतच नाही, मी शिवीन की नाही शिवीन, अशानं होत नाही. जोपर्यंत आपण नवीन कपडा शिवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही, काहीच शिवू शकणार नाही. म्हणून तुम्ही पण छोटे मोठे चॅलेंज स्वीकारत राहा आणि असे माझ्यासारखे कपडे शिवत राहा. जरी नाही जमले तरी चालते. त्यांनी मोबाईल थ्रू दाखवले, कारण मोबाईलची डिझाईन असते ना ती एकदम परफेक्ट सुंदर दिसायला सुरेख असते, पण आपल्या स्टिचिंग त्या ब्लाऊजची तेवढी दिसत नाही, पण घातल्यानंतर ते खूप छान दिसते. तर अशाच ब्लाऊजचे त्यांनी मला दिलं आहे व्हिडिओमध्ये, की आपण पाठीवर ती कस्टमरने आलाच आहे, पण मग विसरून जाते मी ब्लाऊजची फोटो काढायला, त्यामुळे मी दाखवत. आणि कोणते कस्टमर काढू देत कोणते नाही देत अंगावरून, मी म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, हा ब्लाऊज आहे. इथं बटन राहणार आहे सो बटन, याला हुक व्हायलाच आहे. इथं सो बटन राहील. आणि केली होती तेव्हापासून माझी बुटीक पण छान चालत आहे. मला तरी हरकत नाही, मी आधीच येत होतं मला, पण कसं प्रॉपरली इथं राहणार आहे सो बटन इथं. तेव्हा अजून काज बटन वगैरे झालं नाही. मी तिथं व्हिडिओ काढते ना, खूप रोडावर असल्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येत असते, त्यामुळे मी घरी आणली ब्लाऊज व्हिडिओ काढायला. आणि हे आहेत त्यांचे कसे पाठी कमरेच्या भागाला हे लटकन आहेत. मी तशी जे फोटो पाठवला ते फोटो मी थंबनेलमध्ये लावून टाकीन. तुम्हाला माझ्याकडून जमला की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. नाही जमला तर मी नेक्स्ट वेळेस चांगला प्रयत्न करीन. काही असं हे नाही आहे, मी अशी आपली तारीफ करत नाही, पण मी प्रयत्न केली शिवण्याचा. बघा, हा तो ब्लाऊज आहे. हा तो ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये इथं राहणार आहे काहीच होणार नाही, काहीच शिवू शकणार नाही. म्हणून तुम्ही पण छोटे मोठे चॅलेंज स्वीकारत राहा आणि असे माझ्यासारखे कपडे शिवत राहा. जरी नाही जमले तरी चालते.